राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व DEIC विभाग संयुक्त विद्यमाने सांगली सिव्हिल आवारातील कार्यालयात लहान मुलांची नेत्र तपासणी व मोफत उपचार शिबिर संपन्न झाले। अनुराधा नेत्र हॉस्पिटलचे डॉक्टर मिलिंद किल्लेदार व त्यांच्या टीमने शेकडो मुलांची तपासणी केली। गेली 4 वर्षे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम विभागाशी शिबिरे घेत असून आतापर्यंत 149 मुलांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत। जिल्ह्यातील शाळा अंगणवाडीच्या माध्यमातून नेत्रदोष असणाऱ्या मुलांना शोधून काढले जाते। यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम, अतिरिक्त शल्यचिकित्सक सारंगकर, डॉक्टर बाल स्वास्थ्य विभागाचे समन्वयक डॉक्टर प्रमोद चौधरी, DEIC विभागाच्या मॅनेजर कविता पाटील, बालरोगतज्ञ डॉक्टर उत्कर्ष भोसले, रोहित चौगले व सर्व DEIC विभागाचा स्टाफ उपस्थित होता। आपण जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीने आपला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व DEIC सांगली या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या कार्यालयाच्या अखत्यारीत आपण लहान मुलांच्या नेत्र तपासणी आणि उपचार याचं शिबिर आपण आज या ठिकाणी आयोजित केलं आहे। गेले 4 वर्ष आपण हा प्रोग्राम आपण राबवत असतो। या माध्यमातून आपण लहान मुलांचे वेगवेगळे नेत्रविकाराचे रुग्ण आपण शोधून काढतो, त्यांना उपचार करतो, त्यांना उपचार करून त्यांना जर चष्म्याची गरज लागली तर आपण त्यांना चष्मे उपलब्ध करून देतो। हा प्रोग्राम आम्ही गेले 3 वर्ष आपण राबवतोय। या प्रोग्रामच्या माध्यमातून आपण आतापर्यंत जवळजवळ 149 मुलांचे फ्रीमध्ये ऑपरेशन करून दिले आणि आतासुद्धा आपण गेली 2 वर्ष महात्मा फुले योजनेतील हॉस्पिटल असतील, आमच्या नेत्रच्या पॅनलवर असणारे हॉस्पिटल असतील आणि आताच नुकतंच RBSKला टायअप झालेले अनुराधा आय हॉस्पिटल डॉक्टर मिलिंद किल्लेदार यांचं, तर ते डॉक्टर मिलिंद किल्लेदार सर गेले 2 वर्ष आपल्याला या माध्यमातून मदत करतात आणि आपल्या रुग्णांची मोफत तपासणी करतात, त्यांचे ऑपरेशन करून देतात आणि हाच जो पॉईंट आहे तो आम्ही यापुढे चालवत आहोत। या जिल्ह्यातील स्कूल हेल्थच्या माध्यमातून, अंगणवाडी तपासणीच्या माध्यमातून ज्या रुग्णांना नेत्र शस्त्रक्रियेची गरज आहे, ज्या रुग्णांना नेत्रदोष आहे, अशा सगळ्या रुग्णांना या RBSKच्या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्र करून आपल्या या DEICमध्ये आपण त्यांची तपासणी करतो आणि गरजूंचे आपण ऑपरेशन करतो। आजच्या शिबिरासाठी आपल्याला जवळजवळ 105 रुग्णांची, लहान मुलांची नोंदणी झाली। त्यांना आपण इथं तपासणी करू, त्यांना आपण उपचार करू, शस्त्रक्रिया लागली तर मोफत शस्त्रक्रिया करू, ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही आमच्यामार्फत चष्म्याचं वाटप करू। आणि मला या निमित्तानं आव्हान आहे की जेवढे असे जर लहान मुलं कोण असतील तर आमचे सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात जे आमचे DEIC विभाग आहे त्या विभागाशी संपर्क करावा। यासाठी आमची सर्व टीम कार्यरत असते। RBSKचे जिल्हा कोऑर्डिनेटर डॉक्टर प्रमोद चौधरी आणि DEIC मॅनेजर कविता पाटील या नेहमी यात पुढाकार घेतात आणि हा सगळा कार्यक्रम घडवून आणतात। त्यासाठी मला माझे सहकारी SS डॉक्टर सारंगकर आणि सर्व टीम सहकार्य करते आणि या टीमच्या माध्यमातून आम्ही सर्व जिल्ह्यातील लहान मुलांची तपासणी करून त्यांना जर काही नेत्रविकार असतील तर त्यांना आम्ही उपचार आणि सुविधा देण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करतो। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा।